पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम रोमकरास पत्र अध्याय 16 मराठी। रोमकरास पत्र अध्याय 16 रोमकरास पत्र अध्याय 16 पौलाचा मित्रमंडळीला सलाम। पौलाचा मित्रमंडळीला सलाम। क्रिकियातील मंडळीची सेविका म्हणजे आपली बहीण फेबी हिची मी तुम्हास ओळख करून देतो, यासाठी की तुम्ही पवित्र जनास योग्य असा तिचा प्रभूमध्ये स्वीकार करावा आणि ज्या कोणत्याही कामात तिला तुमची गरज लागेल त्यात तिला सहाय्य करावे, कारण ती स्वतः पुष्कळ जणांची व माझीही सहाय्यकारिणी अशी ठरून चुकली आहे। ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी प्रिस्क व अक्विला यास सलाम सांगा। त्यांनी तर माझ्या जीवाकरता आपला जीव धोक्यात घातला। त्यांचे आभार केवळ मीच मानतो असे नाही, तर विदेशी लोकांच्या सर्व मंडळ्याही मानतात। जी मंडळी त्यांच्या घरी आहे तिलाही सलाम सांगा। माझा प्रिय अपैनत ह्याला सलाम सांगा। तो ख्रिस्तासाठी आसिया देशाचे प्रथम फळ आहे। मरियेस सलाम सांगा, तिने तुम्हासाठी फार श्रम केले आहेत। माझे नातलग व सोबतीचे बंदिवान अंद्रोनिक व युनिया यास सलाम सांगा। ते प्रेषितांमध्ये नामांकित आहेत व माझ्यापूर्वीच ख्रिस्तामध्ये होते। प्रभूमध्ये माझा प्रिय अम्प्लियात याला सलाम सांगा। ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान व माझा प्रिय स्ताखू यास सलाम सांगा। ख्रिस्तामध्ये पटलेला अपिल्लेस याला सलाम सांगा। अरिस्तबुलच्या घरातील माणसास सलाम सांगा। माझा नातलग हेरोदियन याला सलाम सांगा। नार्किसाच्या घरातील माणसे प्रभूमध्ये आहेत त्यास सलाम सांगा। प्रभूमध्ये श्रम करणाऱ्या त्रुफैना व त्रुफोसा यास सलाम सांगा। प्रिय पर्सिस हिला सलाम सांगा। तिने प्रभूमध्ये फार श्रम केले। प्रभूमध्ये निवडलेला रूफ याला आणि मला मातेसमान अशी जी त्याची आई तिलाही सलाम सांगा। अंसुक्रित, फ्लगोन, हर्मेस, पत्रबास, हर्मास यास व त्याचबरोबर जे भाऊ आहेत त्यास सलाम सांगा। फिललग व युलिया, निरिय व त्याची बहीण व ओलुंपास यास व त्याचबरोबर जे पवित्र जन आहेत त्या सर्वांस सलाम सांगा। पवित्र चुंबनाने एकमेकास सलाम करा। ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हास सलाम सांगतात। आता बंधुजन हो, मी तुम्हास विनंती करतो की तुम्हाला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे फुटी व अडखळे आणणारे त्याचवर लक्ष ठेवा आणि त्याचपासून दूर राहा, कारण तसले लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत नाहीत, तर आपल्या पोटाची करतात आणि गोड आणि लाघवी भाषणाने भोळ्यांच्या अंतकरणास भुलवितात। तुमचे आज्ञापालन सर्वांस प्रसिद्ध झाले आहे, म्हणून तुम्हाविषयी मी आनंद मानतो। तरी जे बरे आहेत त्या संबंधाने तुम्ही शहाणे असावे आणि वाईटापासून अलिप्त असावे अशी माझी इच्छा आहे। शांतीचा परमेश्वर सैतानाला तुमच्या पायाखाली लवकर तुडविल। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हासह असो। माझा सहकारी तिमथ्य व माझे नातलग लुक्य, यासोन व सोसिपतेर तुम्हास सलाम सांगतात। हे पत्र लिहून देणारा मी तर्तीय तुम्हास प्रभूमध्ये सलाम सांगतो। माझे व सर्व मंडळीचे आतिथ्य करणारा गायस याचा तुम्हास सलाम। नगराचा खजिनदार एरास्त व भाऊ कर्त ह्यांचा तुम्हास सलाम। आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हा सर्वावर असो। आमेन। परमेश्वर स्तवन, परमेश्वर स्तवन। आता माझ्या सुवार्तेप्रमाणे व जे गुज युगानुयुग गुप्त ठेवलेले होते, परंतु आता प्रगट झाले आहे आणि सर्व राष्ट्रातील लोकांस त्यांनी विश्वासाधीन व्हावे म्हणून सनातन परमेश्वराच्या आज्ञेने संदेष्टांच्या लेखाद्वारे कळविले आहे।
त्या गुजाच्या प्रगटीकरणाप्रमाणे येशू ख्रिस्ताविषयीच्या घोषणेप्रमाणे तुम्हास स्थिर करण्यास समर्थ, जो केवळ एकच ज्ञानी परमेश्वर, त्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे युगानुयुग गौरव असो. आमेन.